नमस्कार. आपल्याबरोबर श्री आनंदजी देशपांडे सर आहेत. आपला जो आजचा विषय आहे फ्युचर ऑफ आय टी काल आज आणि उद्या याच्याबद्दल आपण सुरुवात करणार आहोत. पण याच्या आधी आपण एक पोल घेऊया की आता उपस्थित जेवढे समाज बांधव आहे त्याच्यापैकी किती वर्ग हा शिक्षण घेणारा वर्ग आहे. तर जेवढे असतील त्यांनी कृपया हात वर करावा प्लीज. आणि उद्योजक किती आहेत, म्हणजे जे व्यवसाय करतात किंवा कुठल्या तरी त्यांनी व्यवसाय सुरू केला असे उद्योजक किती आहेत? तर बऱ्यापैकी आपल्याकडे उद्योजक बरेच आहेत. तर आपण तोच त्याच्या याच्यावरच आपण सुरुवात करूया सर. सर माझा पहिला प्रश्न आहे की जो आय टीचा फ्युचर आहे किंवा फ्युचर इन आय टी किंवा आय टीची जी प्रगती झाली आहे काल आज आणि उद्या, ह्या जो आपला मेन विषय आहे त्याच्यावर तुम्ही पहिले मार्गदर्शन करावं, मग आपण पुढे सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी या अधिवेशनासाठी आणि वाणी समाज याच्यासाठी आपण सगळेजण जमला आहात आणि हा एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे याबद्दल मी सर्वांना अभिनंदन करतो. आणि मला तुम्ही बोलवलं याबद्दल पण मी आपले आभारी आहे. मी तुमच्याशी आता थोडं मराठी इंग्लिश दोन्ही मिक्समध्ये बोलणार आहे, कारण मला असं भाषण द्यायला एवढ्या मोठ्या हॉलमध्ये मराठीत बोलायला थोडं म्हणजे मी मराठी बोलणार आहे, पण असं मी कधी नॉर्मली बोलत नाही लोकांची. काही हरकत नाही. पण तुम्हाला आता आय टीबद्दल विचारलं तर तुम्ही असा विचार करा, आज आपण थोडं ब्रॉड एक्सटर्नल वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे ते आधी बोलू आणि मग लोकल काय सिच्युएशन आणि कॉन्टॅक्ट आहे त्याच्याबद्दल बोलू. आत्तामध्ये असं लोकांना असं वाटतं की आय टीमध्ये काय आहे, फ्युचर आहे की नाही, आपण इतके लोक ट्रेन करतो आहे त्यांचं काय होणार, असा एक नॉर्मल प्रश्न लोकांमध्ये आलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल मी थोडंफार हायलाईट करणार आहे की काय चाललेलं आहे आणि कुठे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आणि मग आपण स्पेसिफिक काय करता येईल त्याच्याबद्दल बोलू. तर आत्ता जर तुम्ही बघितलं जगामध्ये सगळ्यात मोठ्या किंवा जे आपण मार्केट कॅपप्रमाणे ज्या टॉप 5-6 कंपनीज म्हणतो त्या कोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिली सध्या आहे ॲमेझॉन, दुसरी आहे ॲपल, तिसरी तुम्ही बघितली ती अल्फाबेट म्हणजे गुगल आणि गुगलचे सगळे संबंधित कंपनीज, चौथ्या लेवलला आहे मायक्रोसॉफ्ट आणि पाचवी आहे फेसबुक, आणि जर तुम्ही पुढे बघितलं तर सहावी आहे अलीबाबा. तर म्हणजे आज तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीज बघितल्या त्या सगळ्या पहिल्या 6 कंपनीज टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत आज. आणि स्टॉक मार्केट जे म्हणतो आपण ते सॉर्ट ऑफ इंडिकेटर ऑफ द फ्युचर असं म्हणतो आपण. त्यामुळे लोकांना असं वाटतं की टेक्नॉलॉजी यांनी आपल्या जगामध्ये बराच परिणाम होणार आहे, आणि म्हणून जगातल्या सगळ्या टॉप कंपनीज टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत. हे 10 वर्षापूर्वी नव्हतं, 5 वर्षापूर्वी नव्हतं. नॉर्मली 10 वर्षापूर्वी सगळ्यात बँक सगळ्यात वरती होते, त्याच्या आधी ऑइल कंपनी सगळ्यात वर होते. पण आत्ता मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्या टेक्नॉलॉजी कंपनीज वर गेलेल्या आहेत. याचं मेन कारण असं आहे की टेक्नॉलॉजीमुळे जे बदल होत आहेत, जे डिस्रप्शन आपण म्हणतो, ते जे सगळे डिस्रप्शन्स आत्ता पुढे दिसत आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आणि याच्यासाठी इतका मोठा म्हणजे लोक म्हणतात टेक्नॉलॉजी इतका इम्पॉर्टंट आहे किंवा काय आहे, की असं लोक म्हणतात की सॉफ्टवेअर इज ड्रायव्हिंग द वर्ल्ड, सॉफ्टवेअर इज इटिंग द वर्ल्ड, आणि मोर अँड मोर बिझनेसेस आर गोइंग टू बिकम सॉफ्टवेअर ड्रिव्हन. तर सॉफ्टवेअर ड्रिव्हन बिझनेसेस म्हणजे काय की त्याच्याबद्दल इतकं लोक म्हणतात की 1-1.5 वर्षापूर्वी डॉमिनोज पिझ्झा त्याचे जे CEO आहेत त्यांनी एक वॉल स्ट्रीटमध्ये इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की आम्ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहोत. आता तुम्ही म्हणाल की डॉमिनोज पिझ्झा कंपनी असायला पाहिजे, पण डॉमिनोजचं म्हणणं असं आहे की पिझ्झा कोणीही बनवू शकतं, आम्ही सक्सेसफुल याच्यासाठी आहोत कारण आम्हाला आमच्या सॉफ्टवेअर टीमनी सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन, डिलिव्हरी, पिझ्झा प्रेफरन्सेस या सगळ्याचा अभ्यास करून सर्वात इफेक्टिव्हली कसा पिझ्झा बनवायचा आणि बिझनेस करायचा त्याच्याबद्दल सॉफ्टवेअरमुळेच आम्ही करू शकतो, आणि आम्ही सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स जास्ती प्रमाणात हायर करतो. दुसरं आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, म्हणजे ग्लोबल लेवलला आपण जर बघितलं टेस्ला म्हणून एक कंपनी आहे ज्याच्याबद्दल आपण सगळीकडे ऐकलंच असेल. इलॉन मस्कनी सुरू केलेली जी कंपनी आहे ती टेस्ला कंपनी डिट्रॉईट किंवा अशा ठिकाणी नसून सिलिकॉन व्हॅलीमध्ये सुरू झालेली कंपनी आहे. आणि ती कंपनी जी आहे ती जी बॅटरी पॉवर्ड कार बनवते, तर कारचा कंप्लीट प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर ड्रिव्हन आहे. एवढा सॉफ्टवेअर ड्रिव्हन आहे की एका ठिकाणी मध्ये प्रॉब्लेम झाला होता त्या कारला, तर त्यांना असं लक्षात आलं की त्यांना जे चॅसी आहे ती जवळपास 3 ते 4 इंच उंच करायची होती,
तर आपल्या फोनमध्ये कसा सॉफ्टवेअर अपडेट करतात तसा सॉफ्टवेअर अपडेट त्यांनी कारमध्ये केला आणि ते जी चॅसी आहे ती 3 इंच उंच केली. तर अशा प्रकारचं सॉफ्टवेअर हा प्रत्येक गोष्टीमध्ये, जर स्पीकर म्हणा किंवा वॉशिंग मशीन म्हणा किंवा काही लिफ्ट म्हणा, प्रत्येक जे काय तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आज सॉफ्टवेअर इज ड्रायव्हिंग द वर्ल्ड. त्यामुळे सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी हे सध्या जगात आपण बघितलं तर बऱ्यापैकी चांगले प्रॉस्पेक्ट्स किंवा पुढचे फ्युचरमध्ये बऱ्याच गोष्टी येत आहेत. आता आपण थोडंसं नेक्स्ट लेवलला बघू. आता सॉफ्टवेअरमध्ये हे झालं बिझनेस साईडनी, पण आपण टेक्नॉलॉजीला बघितलं तर सर्वात महत्त्वाचं लोक म्हणतात की क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये काय झालेलं आहे की लागणारं जे हार्डवेअर आहे ते स्वतः न घेता तुम्ही असं जेव्हा लागेल तसं रेंट करता येतं. तर त्याच्यासाठी क्लाउड कम्प्युटिंग बऱ्यापैकी महत्त्वाचं झालेलं आहे. त्याशिवाय क्लाउडला ॲक्सेस करण्यासाठी नेटवर्कची आवश्यकता आहे. मागच्या 3 ते 5 वर्षामध्ये भारतामध्ये सुद्धा नेटवर्कमध्ये मोबाईल नेटवर्क किंवा जे काय रिलायन्स जिओ किंवा अशा लोकांनी डेटा नेटवर्कचे इझिली ॲक्सेसिबल केलेले आहेत. त्याच्यामुळे ॲक्सेस टू कम्प्युटिंग हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेला आहे. आणि आपण त्याची जर टेक्नॉलॉजी रोडमॅप बघितला त्याच्यात 5G जे नवीन नेटवर्क स्टँडर्ड्स येत आहेत त्याच्यामध्ये डेटा आणि डेटा ॲक्सेस हा बऱ्यापैकी वाढणार आहे. आपण त्याच्या पुढे बघितलं तर आता सगळीकडे इंटरनेट ऑफ थिंग्स हा जो म्हणतो आहे त्याच्यामध्ये कसे की नवीन डिव्हायसेस, सेन्सर्स, अशा सर्व प्रकारचे सेन्सर्स सगळीकडे येणार आहेत. किती सेन्सर्स असणार आहेत तर लोक म्हणतात जवळपास 2025पर्यंत जवळपास 50 बिलियन सेन्सर्स सगळीकडे असणार आहेत. आणि प्रत्येक सेन्सरमधनं नवीन डेटा कलेक्ट होईल. मग तो डेटा कसा वापरायचा, त्याच्याने नवीन बिझनेस मॉडेल्स कसे येतील, अशा प्रकारचे सगळे नवीन चान्सेस येत आहेत. त्याच्यानंतर आपण ई कॉमर्स बघतो. भारतामध्ये सुद्धा ई कॉमर्सचा मागच्या 3 ते 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. तर असं जर तुम्ही बाहेरून बघितलं एक्सटर्नली तर टेक्नॉलॉजी रोडमॅप जे आपण म्हणतो आपल्या देशासाठी किंवा आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये तो बऱ्यापैकी चांगला आणि उत्तम आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीच्या नीड्स या वाढत जाणार आहेत आणि त्यामुळे IT आणि सॉफ्टवेअर या दोन्हीला सगळ्यांपर्यंत पोचणं आणि सगळ्यांनी त्याच्याबद्दल माहिती काढणं हे जवळपास आवश्यक झालेलं आहे. सर जसं तुम्ही म्हणाला की टेक्नॉलॉजी किंवा IT हे सगळ्या क्षेत्रांमध्ये येणार, तर जसे तुम्ही उदाहरण पण दिले की जसं ॲमेझॉन झालं किंवा ह्या IT कंपनीज नाही आहे. ॲमेझॉनला जे ॲमेझॉनची जी आज ओळख आहे भारतात ती डिलिव्हरीज, प्रॉडक्ट डिलिव्हरीज आहे. तर हे जे आहे याच्यात टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जे ॲमेझॉननी केलं आहे, तर असे अजून कुठले कुठले उद्योग आहे किंवा जे नवीन नवीन उद्योग येणारे उद्योग आहे, अशा कुठल्या कुठल्या उद्योगांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो? आता टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे तो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये दिसायला येतो. आता आपण बघितलं समजा फिल्म्स आणि डिजिटल मीडियामध्ये बघितलं तर आजकाल सगळ्यात मोठे फिल्म डिस्ट्रीब्युशन वगैरेसाठी नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईम अशा प्रकारच्या नवीन कंपनी झालेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं समजा एज्युकेशनमध्ये सगळं डिस्रप्शन हे टेक्नॉलॉजीमुळे होत आहे. असं आपण एक एक करून इंडस्ट्री बाय इंडस्ट्री जर बघितलं तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन प्रकारचे उद्योग तयार होत आहेत. ह्याच्यामध्ये एवढं तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगतो. म्हणजे आता सगळ्यात मोठी हॉटेलिंग कंपनी म्हणतो आपण ती सगळ्यात जास्ती रूम्स आज Airbnb-कडे. बरोबर. आणि Airbnb-कडे इतक्या रूम्स ते लोक मॅनेज करतात पण ते एक सुद्धा हॉटेल स्वतः ओन नाही करत. बरोबर आहे. सगळ्यात जगातली टॅक्सी कंपनी सगळ्यात मोठी जी म्हणतो ती आपण उबर म्हणतो आज. आणि उबरकडे एक सुद्धा टॅक्सी नाही. बरोबर आहे. फक्त टेक्नॉलॉजी वापरून ते त्याला मॅनेज करतात. आणि उबरचं मार्केट कॅपिटलायझेशन $50 बिलियन किंवा जास्ती असं म्हटलं जातं. तसंच Airbnb-चं मार्केट कॅपिटलायझेशन इतकं जास्ती आहे. ह्याचं कारण असं आहे की त्यांनी टेक्नॉलॉजी वापरून जो ॲक्सेस वाढवला आहे त्यांनी जे इंडस्ट्रीला डिस्रप्शन केलं आहे असं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन डिस्रप्शन्स होत आहेत. बरोबर आहे. थँक्यू सर. एक अजून उदाहरण जर देऊ शकाल अराउंड फार्मिंग. बऱ्यापैकी इथे जे व्यावसायिक आमच्याकडे आहेत त्यांचा बिझनेस फार्मिंगशी निगडीत किंवा ते स्वतः फार्मर्स आहेत. सर टेक्नॉलॉजीचा वापर करून अशा काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का की ग्लोबली काही फार्मर्सने काही एक्झाम्पल सेट केले आहेत किंवा असं काही? आता फार्मिंग आणि फार्म प्रोड्यूसमध्ये इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर
बऱ्याच ठिकाणी होतो आहे, ऑलरेडी होत आहे. एक तर त्याच्यामध्ये फार्मिंगमध्ये एक तर सप्लाय चेन, म्हणजे सीड्स, कुठल्या प्रकारचे सीड्स घ्यावे, ते केव्हा प्लॅन्ट करावे, आणि मग IoT किंवा सेन्सर्सनी त्याच्यात किती पाणी लागणार, कसं वापरणार, हे जे सगळं एंड टू एंड आपण म्हणतो ते टेक्नॉलॉजीनी ट्रॅक करून बऱ्यापैकी फार्मिंगची क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करू शकतो. त्याशिवाय एकदा तुम्ही जर प्रोड्यूस तयार केला, तो शेवटी कन्झ्युमरपर्यंत डायरेक्ट कसा नेता येईल, ह्याच्यामध्ये लागणारे जे मिडलमॅन आहेत आपण त्यांच्याऐवजी डायरेक्ट कसं जाता येईल, हे टेक्नॉलॉजीच्या थ्रू शक्य आहे. तसं आपण बघितलं तर फार्मिंग आणि रुरल एरियामध्ये सुद्धा आपल्या भारतामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये बिकॉज ऑफ नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम स्ट्रक्चर आणि कम्प्युटिंग अवेलेबिलिटी, त्यामुळे नवीन नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आहेत. तर त्याच्यात पण सगळ्यांना नवीन चान्स आहेत. ॲमेझॉननी सुद्धा भारतामध्ये किंवा फ्लिपकार्टनी सुद्धा सर्व भारतातले डिस्ट्रीब्युटर्स ऑनलाईन कसे घेता येतील त्याच्याबद्दल बरंच काम झालेलं आहे. बरोबर आहे. असं जस्ट यालाच एक जोडून एक उदाहरण असं आहे की मी महिंद्राबरोबर जे काम करतो, तर त्यांनी आता एक पोटॅटो सीड्स म्हणून एक नवीन सॉफ्टवेअर बनवलं आहे, जे पंजाबमध्ये त्यांनी 1000 एकर एरियावर बटाट्याचं पूर्ण जी ग्रोथ आहे स्टार्ट टू एंड त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होतं ॲप थ्रू, आणि त्याचे कुठे जरी काही प्रॉब्लेम आले तर ते ॲप थ्रू ते मिळतात आणि शेतकऱ्यांना लगेच त्याची माहिती मिळते. असं बरेचसे आता त्याच्यावर काम चालू आहे. जसं तुम्ही म्हणलं की ॲमेझॉन किंवा हे करताय, तर तसे आपल्या भारतातल्याही बऱ्याच कंपन्या जे याच्यात आता पुढाकार घेत आहे. सर, एक स्ट्रेट क्वेश्चन आहे फॉर स्टुडंट्स मेनली. एक इंटरेस्टिंग स्टॅट्स मी शेअर करतो. भारत दरवर्षी 15 लाख इंजिनियर्स प्रोड्यूस करतो, म्हणजे 15 लाख नवीन इंजिनियर्स भारतामध्ये बनतात. त्यातले 97% इंजिनियर्सला IT क्षेत्रातच किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात जॉब हवा असतो. सो एवढी फिअर्स कॉम्पिटिशन बघता तुम्ही काय सजेस्ट कराल की काय स्पेशलायझेशन केलं पाहिजे किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीकडे कल असला पाहिजे म्हणजे जॉब मिळणं किंवा मिळवणं सोपं जाईल? आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा थोडा आपण त्याला थोडं वेगळ्या वेगळ्या प्रकारे पार्स करू, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करून विचार करू की हा एक्झॅक्टली काय इश्यू आहे. जरी आपल्याकडे 15 लाख तुम्ही म्हणता ते इंजिनियर होत असले तरीसुद्धा आपल्याकडे प्रत्येक वयाचे आज 2.5 कोटी लोक आहेत. त्यामुळे इंजिनियर होणारे पर्सेंटेज तरीसुद्धा बऱ्यापैकी स्मॉल आहे असं म्हणतो. आपल्याकडे नंबर ऑफ पीपल गोईंग टू कॉलेजेस हे लेस दॅन 25% आहे. त्यामुळे असं आहे की आपण यंग लोकांचा विचार केला, त्यांनी जास्तीत जास्त शिकावं आणि जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकाव्या, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रोग्रामिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा सायन्स आणि मॅथमॅटिक्स अशा सगळ्या गोष्टी शिकून जास्तीत जास्ती जॉब्स किंवा ऑपॉर्च्युनिटीज त्यांना मिळू शकतील जे जास्ती शिकलेले असतील. त्यामुळे लोकांनी हे शिकत राहावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ना ह्याच्यातनं 2 गोष्टी आपण विचार करू. तर ठीक आहे, हे लोक शिकतात, सगळे लोक विद्यार्थी शिकून ग्रॅज्युएट होतील, मग त्यांचा काय होणार, त्यांनी कुठे जॉब करावे. तर ह्याच्यामध्ये एक ट्रेंड असा झालेला आहे की मागच्या काही वर्षांमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यामुळे सर्व इंडस्ट्रीजमध्ये लागणारी लोकं थोडी थोडी कमी झालेली आहे. कारण कसं आहे की तेच काम करायला टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटमुळे कमी लोकांमध्ये तेच काम करणं शक्य होतं. त्याच्यामुळे सॉर्ट ऑफ जॉब डिमांड इन सेम कंपनीज थोडी कमी झालेली आहे. पण बिकॉज आपण हे म्हणतो की नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, नवीन काही काही गोष्टी तयार होत आहेत, त्यामुळे नवीन प्रकारचे जॉब्स जास्ती तयार झालेले आहेत आणि नवीन उद्योजक पण तयार झालेले आहेत. आपण जर 10 वर्षापूर्वी बघितलं तर फ्लिपकार्टसारख्या कंपनी शक्यच नव्हत्या आणि 20 वर्षापूर्वी गुगल पण नव्हती. तर गुगलसुद्धा 20-21 वर्ष जुनी आहे. त्यामुळे दर 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये नवीन कंपनीज तयार होतात, ते नवीन प्रकारचे जॉब्स तयार करतात आणि तशा प्रकारचे जॉब्स जास्तीत जास्ती अवेलेबल होतात. सो हा एक जॉब्स रिलेटेड भाग झाला. जॉबशिवाय मी सगळ्यांना असं सांगायचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही स्वतःचे जॉब तयार करा. वाणी समाजाचा हा एक जुना परंपरा आहे बिझनेस आणि स्वतःचं उद्योजक करायचं. तर टेक्नॉलॉजी वापरून आणि टेक्नॉलॉजी एरियामध्ये सर्वात चांगल्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि प्रत्येक जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा प्रत्येक व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर
हा जास्तीत जास्त होऊ शकतो आणि त्यांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल आणि एम्प्लॉयमेंटसाठी पण त्याच्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज आहे. बरोबर. थँक्यू. सर जसं तुम्ही एंटरप्रिनरशिप किंवा जॉबवरनं उद्योगधंद्याकडे वळायचा, सर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात ही USA मध्ये केली. एच पी टेक्नॉलॉजीजमध्ये तुम्ही जॉबला होतात. 1 वर्षावर तिथं तुम्ही 1-1.5 वर्ष तुम्ही तिथे जॉब केला. आणि अशी कुठली एक गोष्ट तुम्हाला अपील झाली की तुम्ही USचा एवढा चांगला जॉब्स सोडून भारतात येऊन एक नवीन सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणं आणि ती ह्या लेवलपर्यंत नेणं, अशी कुठली एक गोष्ट होती की जी तुम्हाला इन्स्पायर केली की तुम्ही भारतात येऊन सॉफ्टवेअर कंपनी सुरू करावी? नाही, ह्याच्यामध्ये कसं होतं की जेव्हा मी अमेरिकेत होतो तेव्हा मला भारतात परत यायचं होतं आणि जेव्हा परत यायचं होतं तेव्हा इथे काहीतरी करणं आवश्यक होतं आणि मला 2-4 ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या. माझे 2-3 ज्यांच्याबरोबर मी काम केलं होतं त्यांना जे काम करून हवं होतं ते मला लक्षात आलं की मी ते पुण्यातनं किंवा भारतातनं करू शकतो. त्यामुळे मी तिथनं सुरू केली आणि जे काय आपण करतो तेव्हा असं स्टेप बाय स्टेप वाढतं. तुम्ही असं पहिल्यांदाच असं किती मोठं होणार आहे, काय होणार आहे असं न विचार करता पुढचे 2-3 वर्ष काय करणार आहे, मग त्याचे पुढचे काय करणार आहे, असं ते प्रत्येक वेळेस आपली झेप वाढवत जातो आणि त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी तयार होतात. ओके. हा प्रश्न का महत्त्वाचा होता? कारण जसं तुम्ही सांगितलं सर की वाणी समाज हा व्यावसायिक म्हणून ओळखला जातो, पण सध्याची सिच्युएशन अशी आहे की मुलं शिकतायत, इंजिनियर होत आहेत, IT क्षेत्रात जॉब करतायत. त्यामुळे एक साधारण कल असा बनला आहे पॅरेंट्सचा स्पेसिफिकली की नोकरी बरी, व्यवसाय नाही बरा असा. तर त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा होता की अशी कुठली एक गोष्ट जी तुम्ही विचार केली की व्यवसायाकडे वळावं आणि सध्याच्या पेरेंट्सला ते मार्गदर्शन व्हायला पाहिजे. घरातनं तो एक वेगळं प्रेशर असतं की नोकरी बरी, लग्न लवकर होईल वगैरे वॉट एव्हर. नाही, असं मी नाही म्हणणार. कारण कसं आहे की आपल्याला सर्व प्रकारचे लोक लागतात. मी असं नाही म्हणणार की नोकरी आता आमच्याकडे सुद्धा माझ्याकडे जवळपास 9,500 लोक काम करतात, तर त्यांनी काम करावं त्याबद्दल मी काही वाईट नाही म्हणत. पण काही लोकांनी जर बिझनेस सुरू केले नाही आणि उद्योजक झाले नाहीत तर बाकीचे जॉब्स करणार नाही. त्यामुळे असं आहे की प्रत्येक प्रकारची लोकं आपल्याला समाजात लागत असतात आणि वाणी समाज हा स्पेसिफिकली एंटरप्राइझिंग समाज असा आपण मानतो. त्यामुळे वाणी समाजातल्या लोकांनी असा विचार न करून जास्तीत जास्त एंटरप्रेन्योरशिपकडे वळावं आणि त्यामुळे म्हणजे मला तरी असं वाटतं की हा प्रश्न या समाजामध्ये तरी फार नसावा. आपल्याकडे मराठी लोकांमध्ये आपण म्हणतो किंवा मराठी लोक जॉब करत नसतात, पण आपल्याकडचे मराठी लोक म्हणजे वाणीच सगळ्यात जास्ती जॉब एम्प्लॉयर्स आहेत असं म्हणू आपण. पण स्वतःचा आय टी व्यवस्था किंवा कुठलाही व्यवसाय स्थापन करून किंवा जे यश संपादन करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. जे तुम्ही सुरुवात केली, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुरुवात केली 1990मध्ये, तेव्हा IT ला काहीच वाव नव्हता आणि त्या परिस्थितीत तुम्ही जी सुरुवात केली त्याच्यासाठी तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. तर तुम्ही ह्या सर्वांना काय सांगाल की हे यश जे गाठायचं किंवा एक नवीन एंटरप्रेनर सुरुवात करायची असेल, एखाद्याला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा जो आत्ताचा बिझनेस आहे तो जो पुढे न्यायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? असं आहे की आता कसं आहे, हा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे विषय हा थोडा तुम्ही जे म्हणता ते त्याच्यात बऱ्याच प्रकारचे उद्योजक असतात. तर मी तुम्हाला थोडं वेगळं सांगणार आहे. टेक्नॉलॉजी आणि IT हा वापर करून जे लोक उद्योजक होतात त्यांना मी हा सल्ला देईन की सगळ्यात पहिले कुठला तरी प्रॉब्लेम किंवा काहीतरी जो त्रास आहे किंवा काही असा जो चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे तो शोधावा ज्याच्यासाठी आपण सोल्युशन शोधतो आहे. तर सर्वात पहिले कस्टमर आणि कस्टमरला लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स हे जर तुम्हाला लक्षात आल्या तर त्याच्यानंतर ते सपोर्ट आणि डिलिव्हर कशा करायच्या त्यावरती उद्योग सुरू होतात. तर उद्योजकांनी सर्वात पहिले कस्टमरचा विचार करून कस्टमरच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याला विचार करून आपला धंदा करावा. आणि हा मला वाटतं या समाजाला बऱ्यापैकी समजतो. कस्टमर सेंट्रिसिटी जे काय आपण म्हणतो, कस्टमरचे जे काय रिक्वायरमेंट्स आणि प्रॉब्लेम्स आहेत ते कसे ॲड्रेस करावे हे बिझनेसचं मेन ध्येय आहे. बरोबर आहे. तर पहिले कस्टमर शोधावा आणि मग त्याला लागणारे बिझनेसेस तसं करावे. तर सर्वात पहिले कसं आहे की पहिले 2-3 आपले जे कस्टमर होऊ शकतात त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे कसं काय काम करता येईल तिथनं सुरू करून मग हळूहळू अजून कस्टमर वाढवावे आणि त्याच्यानंतर अकॉर्डिंगली बिझनेस करता येईल.
आज आपण बघितलं ना तर कस्टमर कसे शोधायचे, समज कोणाला नवीन प्रॉडक्ट करायचे आहेत किंवा काय करायचे आहेत, तर एक तर सगळ्यात पहिले जिथे जास्तीत जास्त त्रास आहे तिथे जास्तीत जास्त रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक त्रास इज अन ऑपॉर्च्युनिटी. सो जिथे अशा काही गोष्टी असतील की लोकांना लक्षात आलं की बाबा फार्मरला त्याचे गुड्स विकायला खूप त्रास आहे, तर मग ऑनलाईन तयार झाले. असे सगळे जे पेमेंट्स किंवा असे जे काही इश्यूज आहेत ते सगळे आता टेक्नॉलॉजीच्या थ्रू सॉल्व्ह करू शकतो आपण. आणि प्रत्येक प्रॉब्लेम किंवा बिझनेसमध्ये एक पहिले काहीतरी चॅलेंज किंवा प्रॉब्लेम आणि मग त्याला लागणारे कस्टमर आणि मग त्याच्यानंतर ते कस्टमरला लागणारं सगळ्यात एफिशियंटली कसं सॉल्व्ह करता येईल हा बिझनेस, हा असं 3 एकात एक केलं तर नवीन बिझनेस करणं शक्य होतं. बरोबर, म्हणजे फाइंड द पेन एरिया अँड गिव्ह द सोल्युशन. शुअर. एक इंटरेस्टिंग म्हणजे आता बिझनेस तर सुरू झाला, इथे भरपूर व्यावसायिक आहेत, पण पुण्यात एक सेंटेन्स वापरलं जातं, आमची कोठेही शाखा नाही. ओके, हे एक प्राऊडली बोललं जायचं काही वर्षांपूर्वी. तर सध्या आता थिंक लोकल ॲक्ट ग्लोबल, म्हणजे तुमची शाखा इथेच असली पाहिजे असं नाही. तर हा जो प्रवास आहे बिझनेस ओनरचा, फ्रॉम आमची शाखा कुठे नाही टू थिंक लोकल ॲक्ट ग्लोबल, हा माइंडसेट चेंज करण्यासाठी कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे किंवा काय माइंडसेट असला पाहिजे? आजकाल ॲक्च्युली असं झालेलं आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणता आमची कुठे शाखा नाही, त्याच्याऐवजी आता आमची शाखा ऑनलाईन आहे असं झालेलं आहे. त्यामुळे ऑनलाईन शाखा ग्लोबलच आहे असाही त्याच्यातला इफेक्टिव्ह बरोबर. यूज झालेला आहे. त्यामुळे शाखा हा प्रकार बऱ्यापैकी बदलतो आहे. मी तुम्हाला याच्याबद्दल अजून एक मी विचार करायसाठी म्हणून सांगतो की तुम्ही जर बघितलं आता उबर किंवा एअरबीएनबी किंवा हे जे सगळे आपण जे बिझनेसेस बघितले, ते उबरचं मेन इफेक्टिव्हनेस कसं होतं की त्यांना असं लक्षात आलं की टॅक्सीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की आपल्याला कुठे जायचं आहे, किती लागतील, किती पैसे पडतील, फिरवणार आहे का हलवणार आहे, पैसे कॅश आहेत नाही आहेत, हे जे काय 3-4 प्रॉब्लेम्स होते जे टॅक्सीमध्ये त्यांना वाटले. आणि लोकांना पण टॅक्सीज कुठनं आणायच्या असं करून ते जे युनिट ऑफ सेल किंवा डिस्ट्रीब्युशन आहे ते त्यांनी बऱ्यापैकी स्टँडर्डाईज आणि स्ट्रक्चर केलं. त्याच्यामुळे कसं झालं की कोणी पण म्हणू शकतो की ठीक आहे मला 3 तास उबर चालवायची आहे आणि मी 3 तासासाठी जे कमवीन ते मला खुश आहे, किंवा 6 तास करायचे, माझा दुसरा जॉब आहे त्याच्याशिवाय मी उबर करतो आहे. हे जे आता पुढच्या काही वर्षांमध्ये फ्रॅक्शनल एम्प्लॉयमेंट असं जे म्हणतो ते प्रकार बऱ्यापैकी वाढत आहे आणि त्याच्यामुळे नवीन प्रकारचे उद्योजक आणि नवीन प्रकारचे उद्योग हे सुरू होणार आहेत असं मला डेफिनेटली दिसतं आहे. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. आणि जॉब जे आपण पूर्वी म्हणत होतो की तुम्ही जॉब करायचा म्हणजे तुम्ही जॉईन करायची कंपनी आणि 40 वर्ष त्याच कंपनीमध्ये काम करायचं, तसं नसून प्रत्येकाने लागणारं काम स्वतः कसं करायचं, किती वेळ करायचं. आणि एक मी बऱ्यापैकी चांगलं पुस्तक वाचलं आहे या विषयावरती, त्याचं पुस्तकाचं नाव मी एंटरप्राइज असं म्हणून आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की प्रत्येक एम्प्लॉई हा उद्योजक आहे आणि तो जेव्हा ज्या एम्प्लॉयरकडे काम करतो तेव्हा तो एम्प्लॉयर त्याचा कस्टमर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या करिअरची आणि आपल्या लाईफची काय जे काय प्लॅनिंग आहे ती त्याची जबाबदारी स्वतःची आहे. त्यामुळे तो स्वतः त्याचा एंटरप्रेनर आहे. असं एक मी एंटरप्राइज म्हणून नवीन तयार होतं आहे आणि त्याच्यामुळे सगळे जे जॉब्स आणि आपल्याला जे जॉब्स वाटतात ते पुढच्या 10 वर्षांमध्ये बऱ्यापैकी बदलणार आहेत. सर जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक एम्प्लॉई हा एंटरप्रेनर आहे किंवा असू शकतो, तर जसं तो जो व्यक्ती आहे ज्याच्याकडे काम करतोय तर त्यांनी त्याच्याकडे कुठल्या पद्धतीने अपील केलं पाहिजे किंवा काय कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की तो एंटरप्रेनरकडे मूव्ह होऊ शकतो. म्हणजे आज ज्यांना 5-7 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, असे बरेच आहे की ज्यांना 5-7-10 वर्षांचा एक्सपिरियन्स असतो पण ते जॉबमध्येच असतात, तर अशा कुठल्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की ते जॉबवरनं एंटरप्रेनरशिपकडे वळू शकतील? आपण मगाशी बोलल्याप्रमाणे एंटरप्रेन्योरशिपमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कस्टमर. बरोबर. तर एका दृष्टीने आपण म्हटलं की एम्प्लॉयर पण तुमचा कस्टमर आहे, पण जर तुम्हाला स्वतःचा उद्योजक व्हायचं असेल किंवा स्वतःचा एंटरप्रेन्योर म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला असा कोणीतरी पाहिजे की जो कस्टमर तुम्हाला शोधून देईल किंवा कस्टमर आणू शकेल. सर सेल्स आणि कस्टमर ॲक्विजिशन, कस्टमर मॅनेजमेंट हा जो भाग आहे तो मोस्टली IT जे एम्प्लॉईज असतात त्यांना करायला आवडत नाही किंवा त्यांना त्याच्याबद्दल विचार करायला आवडत नाही, त्यामुळे त्यांना त्रास होतो. पण
जर कोणाला उद्योजक व्हायचं असेल तर त्यांनी कस्टमरला कसं काय जिंकावं ह्याच्यावरती सर्वात जास्ती विचार करावा, बरोबर. माझं ओपिनियन. आता एक तुमचं जे दे आसरा फाउंडेशनबद्दल बरंच ऐकतो आम्ही, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. हो, तर आता मी तुम्हाला याच्याबद्दल सांगणार आहे की मी एक 3 ते 4 वर्षापूर्वी एक पर्सनल फाउंडेशन तयार केलं होतं. बरोबर. त्याचं नाव दे आसरा फाउंडेशन आहे. तर दे आसरा म्हणजे DEASRA. आणि ह्याचं कारण असं होतं की कसं आहे तर आणि हे नॉर्मली तुम्हाला असं लक्षात येईलच, आपण सगळेजण कसं आहे की काही वर्ष लर्न करतो, म्हणजे शिकत असतो, त्याच्या पुढचे काही वर्ष अर्न करतो आणि मग त्याच्यानंतर रिटर्न, अशी जी भावना असते त्याच्यामध्ये मी ठरवलं की आपली स्वतःची एक नॉन प्रॉफिट असावी ज्याच्यामध्ये आपण काहीतरी रिटर्न करावं कम्युनिटीमध्ये. आणि असं जर बघितलं बाकी टेक कंपनीजमध्ये मिलिंडा गेट्सनी त्यांची फाउंडेशन केली आहे, सुझन डेलची फाउंडेशन आहे, असं मी पण ठरवलं की आपणही आपली एक फाउंडेशन तयार करावी आणि फॅमिली फाउंडेशन तयार करावी. त्याच्यामध्ये आम्ही ही दे आसरा फाउंडेशन तयार केली आणि दे आसरामध्ये DE देशपांडे आणि ASRA आमच्या फॅमिली मेंबर्सचे इनिशियल्स आहेत, आनंद, सोनाली, रिया आणि अरुल. आणि मेन फोकस याच्यामध्ये असा होता की बाकीचं लक्षात आलं की एक प्रॉब्लेम घ्यावा आणि तो डेप्थमध्ये सॉल्व करता येईल का, त्याच्यासाठी काय लागेल त्याच्यावरती जास्तीत जास्त विचार करावा. तर मी असं ठरवलं की आपल्या देशामध्ये आज जर मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वयाची 2.5 कोटी लोक आहेत. बरोबर. ह्याचं कॅल्क्युलेशन सोपं आहे. आपल्या देशात जवळपास 1.3 बिलियन म्हणजे 130 कोटी लोक आहेत. त्यातली अर्धी लोक 25च्या खाली आहेत, म्हणजे 65 कोटी लोक 25च्या खाली आहेत आणि रफली प्रत्येक वयाची 2.5 ते 3 कोटी मुलं आहेत. एवढ्या सगळ्यांना जॉब्स आणि एम्प्लॉयमेंट करण्यासाठी एम्प्लॉयर्स करणं जास्तीत गरजेचं आहे. तर हाऊ डू यू मेक पीपल बी सेल्फ एम्प्लॉयड, याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचार करायचा प्रयत्न केला. आणि असं लक्षात आलं की अर्बन सर्व्हिसेस जॉब्स हा एक सेगमेंट आहे जो बऱ्यापैकी वाढणार आहे आणि हा सॉर्ट ऑफ नो मॅन्स लँडमध्ये असं म्हणू आपण. म्हणजे कसं की लार्ज बिझनेसेस किंवा स्टार्टअप्स किंवा ज्यांना 1 कोटी 2 कोटीपेक्षा जास्ती पैसे पाहिजे असतात तशा लोकांना बँक्स पैसे देतात आणि ज्यांना 50,000च्या पेक्षा खाली हवे असतात त्यांना सेल्फ हेल्प ग्रुप किंवा अशामधनं पैसे मिळतात. पण हे समजा 2 कोटी ते 1 कोटी, 2 लाख ते 1 कोटी हा जो रिक्वायरमेंट आहे किंवा जे छोटे उद्योजक आहेत त्यांना सपोर्ट करायला आणि त्यांनी काय करावं आणि कसं करावं हे सांगणारा कोणी असं क्लीन असंच नव्हतं. तर मग आम्ही असं ठरवलं की बाय ट्रेड आपण ज्या कुठल्याही ट्रेडला आपण धरलं आणि त्या ट्रेडला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकूण एक काय असाव्या त्या जर आपण स्टडी केल्या आणि प्रत्येक ठिकाणी जे लागतं त्याच्यासाठी चेकलिस्ट आणि ऑप्शन्स तयार केले तर सगळ्यांना ते जास्तीत जास्त उपयोगी होईल. बरोबर. असा आम्ही हा विचार केला आणि 3 ते 4 वर्षापूर्वी दे आसरा फाउंडेशन सुरू केलं. तुम्ही जर ऑनलाईन गेलात तर www.deasra.in फॉर इंडिया म्हणून तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला दिसेल. तर आम्ही सगळ्यात पहिले 75 डिफरंट बिझनेसेस स्टडी केले आणि प्रत्येक बिझनेसला लागायला म्हणजे तुम्हाला जर प्लॅन करायचं असेल तर तुम्हाला किती पैसे लागतील, मग किती पैसे ते कसे मिळवायचे, मग त्याच्यासाठी बँक किती द्यायला तयार असते, मग त्याच्यासाठी काय फॉर्म्स लागणार आहेत, मग तुम्ही जर हायर करणार असाल लोकांना तर तुम्ही किती लोक हायर कराल, तर मग त्यांचं कसं बिझनेस मॉडेल असायला पाहिजे. मग असं एंड टू एंड प्रत्येक एरियामध्ये जे काय लागेल ते आम्ही आयडेंटिफाय केलं आणि ते सगळं ऑनलाईन आणि फ्रीली अवेलेबल आहे. जर तुम्ही गेलात ऑनलाईन तर तुम्हाला ते लागणारे जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते फुल ऑनलाईन अवेलेबल आहेत. ते एवढे त्यांना म्हणजे मी सरकारमध्ये पण दाखवले तर त्यांना बऱ्यापैकी ते आवडले. त्यांना आम्हाला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी त्यांनी सांगितलं की त्यांच्या एंटरप्रिनरशिपच्या करिक्युलममध्ये त्यांनी आमचे जे गाईड्स आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा सुरू केल्यानंतर आम्हाला असंही लक्षात आलं की जे एक्झिस्टिंग बिझनेस आहेत किंवा जे तर हे आम्ही जेव्हा सुरुवात केलं तेव्हा फक्त स्टार्ट कसं करायचं त्याच्यावरती बघितलं. पण मग आम्हाला असं लक्षात आलं की जे स्टार्टेड बिझनेसेस आहेत किंवा जे चालू बिझनेसेस आहेत त्यांच्याकडे पण असे प्रत्येक ठिकाणी असे बरेचसे इश्यूज असतात की जर तुम्ही ड्राय क्लिनिंगचं दुकान काढलं तर तुम्हाला त्याच्यासाठी पोल्युशन कंट्रोल लागणार आहे का नाही लागणार आहे, हे असं प्रत्येकचे छोटी क्वेश्चन्स असतात ना, ती आन्सर करणारे कोणी असं एका ठिकाणी नाही आहे. तर आम्ही बाय ट्रेड, बाय ॲक्टिव्हिटी, कॅश फ्लोला तुम्हाला काय करायला पाहिजे, टेक्नॉलॉजीला काय करायला पाहिजे, तुम्हाला सर्च इंजिन मार्केटिंग करायचं असेल तर काय, असं प्रत्येक एरियाला लागणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी आम्ही चेकलिस्ट आणि सोल्युशन्स ऑनलाईन करून
ते ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर या ग्रुपमध्ये माझ्याकडे जवळपास 75 ते 80 लोक काम करतात फुल टाईम. आणि मला सांगायला म्हणजे चांगलं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही जवळपास 9,000 बिझनेसेस सपोर्ट केलेले आहेत. हो. आणि मागच्या काही दिवसांपासून म्हणजे आता आमचं हे जे ऑनलाईन स्ट्रीमलाईन झाल्यापासून दर महिन्याला आमच्याकडे 800 ते 1,000 नवीन बिझनेसेस त्यांना आम्ही सपोर्ट करतो वाव. ऑनलाईन. तर तुम्हाला हे असं लक्षात आलं समजा केटरिंग किंवा कुठलाही सर्व्हिसेस बिझनेस म्हणा, फॅशन, ब्युटी, ट्रॅव्हल, या सगळ्या बिझनेसेसला तुम्हाला जर असं लक्षात आलं की तुम्हाला कुठेतरी तुम्ही अडकलात तर तुम्ही ऑनलाईन गेला तर तुम्हाला त्या पॉईंटला लागणारी माहिती ते एक सिम्पल चेकलिस्टमध्ये आमच्या ऑनलाईन साईटवरती सापडायला पाहिजे. ओके, गुड. नक्कीच आमचे जे यशस्वी जे येणारे नवीन उद्योजक आहे त्याचा नक्कीच फायदा घेतील. सगळे फायदा घेतील ना? थँक्यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण मला बोलवलं याबद्दल मी आपले आभारी आहे.